पुन्हा एकदा राज ठाकरे हे उद्धव ठाकरेंबरोबर जाणार का किंवा महाराष्ट्रातल्या कोणत्या मोठ्या पक्षाबरोबर युती करणार का याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे आणि याचं कारण देखील राज ठाकरेंचीच एक मुलाखत आहे. महेश मांजरेकर यांनी राज ठाकरेंची एक मुलाखत घेतली. त्या मुलाखतीमध्ये राज ठाकरेंनी असं काहीतरी म्हटलेलं आहे ज्यामुळे या सगळ्या प्रश्नांना पुन्हा एकदा वाचा फुटलेली आहे. आपल्याबरोबर संदीप देशपांडे आहेत. सर, राज ठाकरेंचं वक्तव्य तुम्ही ऐकलं, आम्ही देखील ऐकलं. एक त्यातून असा मतितार्थ निघतोय किंवा असं म्हणजे असं कळतंय की पुन्हा एकदा युतीसाठी राज ठाकरे कोणाकडे तरी टाळी देत आहेत किंवा कोणाची तरी वाट बघतायत किंवा कोणाबरोबर त्यांना तरी युती करायची आहे. तर एकूणच पक्षातल्या गेल्या काही दिवसांच्या घडामोडी आणि आता ज्या घडत आहेत, आज त्यांची मुलाखत, काय वाटते तुम्हाला? काय त्यातून प्रिटेंड होत आहे? मी असा अजिबात अर्थ लावत नाही त्या मुलाखतीचा, जी मी बघितली त्याचा. त्यांनी असं म्हटलं की महाराष्ट्राच्या प्रश्नांवर मराठी भाषेसाठी म्हणून त्यांनी एक उदाहरण पण दिलं त्याच्यामध्ये, तामिळनाडूचं, की सगळे पक्ष हे तामिळ आहेत तिकडे, पण जेव्हा कावेरीचा प्रश्न येतो, वेगवेगळे पक्ष आहेत पण कावेरीचा प्रश्न येतो तेव्हा सगळे पक्ष एकत्र येतात. त्या अर्थाने ते म्हणाले की महाराष्ट्रामध्ये मराठीसाठी सगळे पक्ष हे एकत्र आले पाहिजेत त्या मुद्द्यावर, असा अर्थ मी त्याच्यामधनं काढलेला आहे. मराठीचा मुद्दा म्हणजे तुम्ही आता गेल्या काही दिवसांमधून जे अनेक मुद्दे घेतलेले, त्यामुळे एल्फिस्टनचा मुद्दा असेल, मराठी भाषेचा मुद्दा असेल, तर याच मुद्द्यांवर शिवसेना उद्धव ठाकरे गट जे आहे त्यांनी देखील आंदोलनं केली, त्यांचे देखील सेम मुद्दे होते असं आम्हाला लक्षात आलं. तर असं समजायचं का की मराठीच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र यायची गरज आहे किंवा राज ठाकरे त्यांच्या बोलण्यातून तो अर्थ आहे की उद्धव ठाकरेंकडे आता एकत्र यायला हवं, युती करायला हवी? बघा, असं आहे, 2017ला एवढे वाईट अनुभव आम्हाला या युतीच्या प्रस्तावाबद्दल शिवसेना उभाटाचे आलेले आहेत की त्या पद्धतीचा काही युतीचा प्रस्ताव साहेबांनी दिला असेल असं मला वाटत नाही अजिबात त्या मुलाखतीतनं. आणि एवढे वाईट अनुभव आले असताना परत त्यांची इच्छाशक्ती हे सगळं करण्याची आहे असं माझा अजिबात समज झालेला नाही. लोकसभा आणि विधानसभेच्या दरम्यान अनेक वेळा राज ठाकरेंनी टीका केली, घणाघाती टीका केलेली आहे उद्धव ठाकरेंवर. पण महापालिका महत्त्वाच्या आहेत. मुंबईमध्ये ठाकरे हा खूप मोठा ब्रँड आहे किंवा ठाकरे यांचं खूप चालतं, मग मनसे असू दे किंवा शिवसेना उद्धव ठाकरे गट असू देत. यासाठी अनेकांनी अनेक वेळा ही इच्छा व्यक्त केलेली आहे की दोन मराठी मुलं किंवा दोन मराठी नेते हे एकमेकांच्या विरुद्ध मराठीसाठी भांडतायत किंवा इतरांशी भांडतात, त्यापेक्षा एकत्र येऊन भांडत का नाहीत, एकत्र का नाही आहे, हा अनेक वेळा विचारलेला प्रश्न आहे. मग आता जे राज ठाकरेंनी म्हटलेलं आहे त्यामधून उद्धव ठाकरेंबरोबर पुन्हा एकदा एकत्र येण्याची शक्यता वाटते? बघा, असं आहे की आत्तापर्यंत मराठीचे विषय असतील किंवा जे असतील, आम्ही प्रत्येक वेळा लढा दिला, रस्त्यावर उतरून लढा दिला आहे, रस्त्यावर मारामाऱ्या केल्या आहेत, 100 केसेस आमच्या अंगावर आहेत, त्यामुळे आमचा पासपोर्ट मिळत नाही, आम्हालाही परदेशात जाता येत नाही, अशा सगळ्याच परिस्थिती आहे. या परिस्थितीतला सगळा संघर्ष हा महाराष्ट्र सैनिक वारंवार करतो आहे. ज्या पद्धतीचा अनुभव 2017मध्ये आम्हाला आला त्या पद्धतीच्यामध्ये मला असं वाटतं की समोरच्याची इच्छाशक्ती एकत्र येण्याची किंवा एकत्र लढण्याची नाही. त्यामुळे जर समोरच्याची इच्छाशक्ती नाही आहे, भले आमचा विचार काही असेल, समोरच्याची जर इच्छाशक्ती नसेल तर त्या गोष्टीला काही अर्थ उरत नाही ना. बरं, मग आपण उद्धव ठाकरेंना बाजूला ठेवूया. समोर त्यांची इच्छाशक्ती नाही त्यामुळे तुम्ही एकत्र येणार आहे, पण शिंदेंची आणि भाजपची तर इच्छाशक्ती आहे, त्यांनी अनेक वेळा बोलून दाखवलेलं आहे किंवा गेल्या 2 दिवसांमधल्या काही ज्या घडामोडी झाल्या, भेटीगाठी झाल्या, त्यावरून तर आपण असं म्हणू शकतो की शिंदेंची इच्छाशक्ती आहेच, शिवसेनेची इच्छाशक्ती आहे. ती शिवसेना नाही तर ही शिवसेना. विचार तर बाळासाहेबांचे दोन्ही शिवसेनेकडे असं दोघांजण दावा करतात. राज ठाकरेंकडे तर खूप मोठा वारसाच आहे बाळासाहेबांचा. त्यामुळे मग ती युती होऊ शकेल, कारण की तुम्ही त्याविषयी डिनाय केलं की आमची काही राजकीय चर्चा झालीच नाही. शिंदेंनी देखील डिनाय केलं की आमची राजकीय चर्चा झालीच नाही. पण मग उद्धव ठाकरे नाहीत तर मग शिंदेच्या शिवसेनेबरोबर युती किंवा भाजपबरोबर युती होऊ शकेल? आता कोणालाच युतीचा प्रस्ताव दिलेलाच नाही आहे ना आम्ही, त्यामुळे युती हा विषयच नाही आहे. त्यांना मुलाखतीच्या दरम्यान राजसाहेबांना एक प्रश्न विचारला गेला की महाराष्ट्राचे या गोष्टी आहेत तर तुम्ही आणि उद्धव ठाकरे एकत्र येत का नाहीत, असा तो प्रश्न होता. त्याच्यावर त्यांनी सांगितलं की एकत्र येणं किंवा आमची इगोज किंवा ह्या महाराष्ट्राच्या तुलनेने खूप छोट्या गोष्टी आहेत, हा आमचा विचार झाला. याचा अर्थ आम्ही एकत्र येऊ की त्यांनी एकत्र यावं असं त्यांनी कुठे म्हटलेलं मला तरी आढळलं नाही त्याच्यामध्ये. म्हणजे उद्धव ठाकरे नसतील तर इतर पक्षांबरोबर शक्यता आहे? विषयच नाही ना. त्यांनी त्याच्यामध्ये पण सांगितलं, मुलाखतीत त्यांना विचारलं की तुम्ही भाजपबरोबर का नाही जात किंवा काय,
प्रत्येक गोष्टीत आमची वेवलेंथ जुळते असं नाही, असंही त्यांनी उत्तर दिलेलं आहे. त्यामुळे आत्ता काही युतीचा विषय नाही आहे. आता विषय आहे महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीचं आक्रमण हिंदीचं करण्याचा प्रयत्न होतो त्या गोष्टीचा विषय, आणि त्याच्यावर आमचा संघर्ष चालू आहे. तुम्ही जरच्या विषयांवर किंवा प्रश्नावर उत्तर देत नाहीत, पण एक प्रश्न विचारावासा वाटतो. इच्छाशक्तीचंच म्हटलंय तुम्ही, तर मगाशी ज्याप्रमाणे राज ठाकरे देखील म्हणाले की समोरच्याची इच्छा असायला हवी मराठीच्या मुद्द्यावर एकत्र येण्याची किंवा इतर मुद्द्यांवर एकत्र येण्याची. इच्छा जर दाखवली गेली किंवा सांगितलं गेलं, समोरून प्रस्ताव आला गेला, काय काय मनसेची भूमिका काय असेल? नाही, मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो की ज्या पद्धतीचा अनुभव आत्तापर्यंत आम्हाला आला आहे तो इतका वाईट अनुभव आहे की या झरतरच्या प्रश्नांवर उत्तर देण्याची आत्ता वेळ आहे असं मला वैयक्तिकरित्या अजिबात वाटत नाही. धन्यवाद सर आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर संदीपजी देशपांडे होते, मुंबई शहराध्यक्ष, मनसेचे वरिष्ठ नेते, ज्येष्ठ नेते, आणि एकूणच सध्याची राजकीय परिस्थिती. मग मनसेंचं थोड्याच दिवसांपूर्वी आपण एक बघितलं होतं चित्र की एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या घरी आलेले होते, स्नेहभोजन झालं होतं, राजकीय चर्चा झाली होती. दुसरीकडे आज राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंच्या प्रश्नावर उत्तर दिले की इच्छाशक्ती समोरच्याची असायला हवी, पण मराठीसाठी एकत्र यायला हवं आणि आम्ही तयार आहोत त्यासाठी. तर एकूणच या सगळ्या राजकीय घडामोडींची पार्श्वभूमी असताना भविष्यामध्ये खूप मोठ्या राजकीय घडामोडी घडणार याचे संकेत आजच आपल्याला मिळत आहेत. त्यामुळे महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी युती असतील किंवा महाविकास आघाडी असेल यामध्ये खूप मोठे बदल होतील आणि त्यामुळे मतदारांनी देखील त्यासाठी तयार राहायला हवं याचे संकेत आता आपल्याला मिळू लागलेत. कॅमेरामन अरविंदसह अक्षय भाटकर, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.